आपण फ्री बॉडी डायग्राम पाहिलेला होता, चेक झाला. n 328.89 summation of fy equal to 0 and summation of fx equal to 0, fmax minus 350 sin 20 minus p is equal to 0. याच्यात चुकून तुम्ही उलटे साइन लिहिले तरी चालतात. हे दोन्ही पॉझिटिव्ह आणि fmax निगेटिव्ह, काही अडचण येत नाही. एक डायरेक्शन पॉझिटिव्ह यायची, त्याच्या अपोजिट दुसरी डायरेक्शन निगेटिव्ह यायची, उत्तर काही बदलणार नाही. आता या इक्वेशनवरून fmax मायनस 350 sin 20 मायनस p इज इक्वल टू 0 आपल्याला हा p काढायचा आहे. सो p इक्वल टूच्या उजव्या बाजूला नेला तर तो पॉझिटिव्ह होईल. सो p इज इक्वल टू हा fmax मायनस 350 sin 20 असं राहते. fmaxच्या जागेवर मी लिहिलं म्यू मल्टिप्लाइड बाय n. हा फॉर्म्युला तुम्हाला माहीत आहे. fmax इज इक्वल टू म्यू इंटू n मायनस 350 sin 20. आता इथं म्यूची व्हॅल्यू दिलेली आहे, n आपण ऑलरेडी काढलेला आहे, त्या व्हॅल्यूज तिथे लिहायच्या. 0.42 इंटू 328.89 मायनस 350 sin 20. So it will give you the value of P 18.43 न्यूटन. अशा प्रकारे हे प्रॉब्लेम सॉल्व होते. याच्यातला महत्त्वाचा भाग हा आहे ही एक्स ॲक्सिस प्लेनला पॅरलल आणि वाय ॲक्सिस प्लेनला परपेंडिक्युलर आणि 350चे दोन कंपोनंट करायचे अलॉंग वाय ॲक्सिस कॉस्ट. सर आवाज हां येत आहे आवाज झाला. सर आता येतोय. हां ओके. हां एक्स ॲक्सिस प्लेनला पॅरलल आणि वाय ॲक्सिस प्लेनला परपेंडिक्युलर. या इन्क्लाइंड प्लेनला पॅरलल एक्स ॲक्सिस, इन्क्लाइंड प्लेनला परपेंडिक्युलर लंबरूप वाय ॲक्सिस. आणि याच्या दुसरा महत्त्वाचा मुद्दा हा 350 जो वेट आहे बॉडीचं वेट, त्याचे दोन कंपोनंट करून घेतो. अलॉंग वाय ॲक्सिस कॉस 350 कॉस 20 आणि अलॉंग एक्स ॲक्सिस 350 साइन 20. हे दोन कंपोनंट, हे दोन पार्ट महत्त्वाचे याच्यात. आणि सगळ्या प्रॉब्लेममध्ये इन्क्लाइंड प्लेनच्या असंच येईल असे दोन कंपोनंट करावेच लागतात. ओके. सिमिलर प्रॉब्लेम याच्या पुढचा आहे पहा. इथे लक्षात ठेवा पी किती लागला आपल्याला 18.43 न्यूटन. याला जर खाली ढकलायचं असेल या ब्लॉकला तर कमीत कमी 18.43 न्यूटन एवढा फोर्स इथे लावावा लागेल. सो ब्लॉक विल स्टार्ट मूव्हिंग डाऊन. आता हा दुसरा प्रॉब्लेम आहे. काय फरक आहे प्रॉब्लेममध्ये? प्रॉब्लेम वाचा तुम्ही स्वतःच आणि ठरवा. सर अपवर्ड्स पुश करण्यासाठी किती फोर्स लागेल? प्लेन तसाच आहे, इन्क्लाइंड प्लेन आहे, त्याचा अँगलही 20 डिग्री आहे, बॉडीचं वेट 350 न्यूटनच आहे. फाइंड द फोर्स रिक्वायर्ड पॅरलल टू द प्लेन. हे सगळं तसंच आहे. जस्ट टू मूव द बॉडी अप द प्लेन. आता आपल्याला त्या ब्लॉकला वर उचलायचं आहे, त्या प्लेनवर वरती घेऊन जायचं आहे. म्यू तोच आहे, त्यामुळे फिगर तीच येईल. पहा काय चेंज केलं, फक्त या पीची डायरेक्शन मी बदलवली, कारण की आता त्याला वर ओढायचं आहे. आणि त्यावरूनच त्याची फ्री बॉडी डायग्राम काढली. बाकी सगळं ॲज इट इज राहील. 350 कॉस 20 हा डाऊनवर्ड, हा 350 साइन 20 हा डाऊनवर्ड, पी अपवर्ड तो वरती दाखवल्याप्रमाणेच. नॉर्मल रिॲक्शन तशीच राहील, फक्त फ्रिक्शन मात्र पहा, फ्रिक्शनची डायरेक्शन. आता मला ब्लॉक वर उचलायचा आहे, वर घसरून न्यायचा आहे याच्यावरून इन्क्लाइंड प्लेनवरून. तर ब्लॉकची मूवमेंट अपवर्ड होणार आहे, म्हणून फ्रिक्शनची डायरेक्शन त्याच्या अपोजिट म्हणजे डाऊनवर्ड. ही इथली महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. फ्रिक्शन ऑलवेज ॲक्ट अपोजिट
टू द डायरेक्शन ऑफ मोशन ही डाऊनवर्ड दाखवलेली आहे. हा महत्त्वाचा आहे, सगळ्यात महत्त्वाचा हा फ्रिक्शनचा फोर्सची डायरेक्शन असते. त्याच्यावरून मग प्रॉब्लेम सॉल्व्ह होते बरोबर, नाही तर चुकते. तर याप्रमाणे आता बाकी सगळं पुढचं तसंच आहे पहा. फ्रॉम एफ बी डी समेशन ऑफ एफ वाय इक्वल टू 0, एन तेवढाच राहील, काही बदल होणार नाही. एन इज इक्वल टू 328.89 न्यूटन. इक्वेशन तेच राहील कारण की वाय ॲक्सिसला दोनच फोर्सेस आहेत, एन आणि 350 cos 20, त्याच्यामुळे एन बदलणार नाही. समेशन ऑफ एफ एक्स करताना पहा, फिगर पहा पहिले, हा फ्री बॉडी डायग्रॅम. पीची डायरेक्शन अपवर्ड आहे, हा 350 sin 20 डाऊनवर्ड आहे आणि एफ मॅक्ससुद्धा डाऊनवर्ड आहे, म्हणजे ते दोन निगेटिव्ह येतील. सो मायनस एफ मॅक्स मायनस 350 sin 20 प्लस पी इज इक्वल टू 0. लक्षात घ्या, हे मायनस पहा, हा एफ मॅक्स डाऊनवर्ड आहे, हा 350 sin 20 डाऊनवर्डच आहे, म्हणजे निगेटिव्ह एक्स ॲक्सिसकडे आहे दोघंही, म्हणून मायनस घेतलेलं आहे. आणि पी त्याच्या उलटा आहे अपवर्ड, म्हणून तो पॉझिटिव्ह घेतला आहे प्लस पी. आता हे दोन्हीच्या दोन्ही इक्वल टूच्या राईट साईडला जर आणले तर प्लस होऊन जातील. त्याच्यामुळे पी इज इक्वल टू एफ मॅक्सच्या जागेवर म्यू इंटू एन प्लस 350 sin 20. सो व्हॅल्यूज लिहिल्या सगळ्यात इथे. म्यूची व्हॅल्यू लिहिली, एन आपण इथे काढलेला आहे, एन तो लिहिला, प्लस 350 sin 20. सो इट गिव्ज यू 257.84 न्यूटन. म्हणजे या ब्लॉकला जर वर खेचायचं असेल, वर ओढून न्यायचं असेल तर फोर्स लागणार आहे कमीत कमी 257.84 न्यूटन. याच्यापेक्षा जास्त लावला तर चालेल, कमी मात्र चालणार नाही. 257.84 न्यूटन. आता हे दोन्ही प्रॉब्लेम तुम्ही पाहिले. आता मागच्या प्रॉब्लेममध्ये ब्लॉकला खाली ढकलण्याकरता आपल्याला पी लागत होता 18 पॉईंट काहीतरी होता तो, 18 पॉईंट समथिंग न्यूटन, आणि ब्लॉकला वर ओढण्याकरता लागतोय 257.84 न्यूटन. आता माझं म्हणणं असं आहे की हा पी समजा मी 100 न्यूटन लावला, पी इज इक्वल टू 100 न्यूटन, तर ब्लॉक कुठे जाईल? सौम्य हलणार ब्लॉक. म्हणजे थोडक्यात तुम्ही पी ची व्हॅल्यू, हा पी मायनस 18 पॉइंट समथिंग ग्रेटर दॅन, नाही सॉरी, ग्रेटर दॅन इनकी, हां, ग्रेटर दॅन पी लेस दॅन 257.84. पी हा 257.84 पेक्षा कमी असेल किंवा -18 म्हणजे डायरेक्शन उलटी, त्याच्यापेक्षा मोठा असेल, म्हणजे -17, -10, -5 असा असेल, किंवा पॉझिटिव्हला अपवर्ड साईडला 257.84 पर्यंत, इथपर्यंत जरी तुम्ही पी लावला, या रेंजमध्ये कुठलाही फोर्स लावला तुम्ही, तर हा ब्लॉक जागेवरचा हलणार नाही, हे लक्षात घ्या.
हीच फ्रिक्शनची खासियत आहे. मागच्या प्रॉब्लेममध्ये फ्रिक्शनची डायरेक्शन अपवर्ड होती आणि आता फ्रिक्शनची डायरेक्शन डाऊनवर्ड आपोआप बदलते तो फ्रिक्शन स्वतःची डायरेक्शन अगेन्स्ट अपोजिट टू द मोशन. त्याच्यामुळे 257पेक्षा कमी फोर्स लावला, जसं मी म्हटलं इथे 100 न्यूटन लावलेला आहे, तर या 100 न्यूटन लावून काहीही उपयोग होणार नाही. हा ब्लॉक जागेवरचा हलणार नाही. या 100च्या ठिकाणी तुम्ही 200 लावला तरी काही फरक पडणार नाही. 250 लावला तरी काही फरक पडणार नाही. 257.84च्या पुढे जर फोर्स लावला तर ब्लॉक विल स्टार्ट मूव्हिंग अपवर्ड. हे फ्रिक्शनचं खास आहे, लक्षात घ्या. फ्रिक्शन स्वतःची डायरेक्शन स्वतःबरोबर बदलून घेतो, ॲडजस्ट करून घेतो अपोज करण्याकरता. अशा प्रकारचे मुद्दाम 2 प्रॉब्लेम घेतले तुमच्या लक्षात यावं म्हणून. द नेक्स्ट हाही प्रॉब्लेम जरा इंटरेस्टिंग आहे, पहा. ए ब्लॉक ए ऑफ मास 300 kg, मास दिलेला आहे बरं, वेट नाही आहे. मास 300 kg is resting on rough inclined plane as shown in figure. The coefficient of friction between plane and block is 0.3. Find the angle Q of the inclination of the plane to maintain equilibrium of the system. ही फिगर दिलेली आहे. मी फक्त इथे डायरेक्ट हे 2943 न्यूटन लिहिलेलं आहे. हे कसं काढलं असेल कोणी सांगेल मला? 2943 न्यूटन. सर m into g 300 into g. हां, 300 into g. W is equal to mg. 300 मल्टिप्लाइड बाय 9.81 जी ची व्हॅल्यू. त्याच्यावरून मी हे वेट लिहिलं आहे याचं 2943 न्यूटन. तर हे प्रॉब्लेम असा आहे, ब्लॉक ठेवलेला आहे याच्यावर आणि त्यांनी विचारलं आहे फाइंड द अँगल क्यू. हा क्यू अँगल अननोन आहे, तो तुम्हाला काढायचा आहे. टू ऑफ द इन्क्लिनेशन ऑफ द प्लेन टू मेंटेन इक्विलिब्रियम ऑफ द सिस्टीम. कसं सॉल्व करायचं? ओके, मी सॉल्व केलं आहे, पहा. मागचं प्रॉब्लेम जसं सॉल्व केलं त्याच पद्धतीने सॉल्व केलेलं आहे, पहा. फ्री बॉडी डायग्राम काढला. 2943 वेट आहे त्या ब्लॉकचं, त्याचे 2 कंपोनंट करून घेतले. 2943 कॉस क्यू आणि 2943 साइन क्यू. हे दोन्ही फोर्सेस इथे दाखवलेले आहेत ब्लॅक कलरनी. नॉर्मल रिॲक्शन दाखवलेली आहे आणि हा ब्लॉक इन्क्लाइंड प्लेनवर ठेवलेला आहे. याच्यावर कुठलाही एक्सटर्नल फोर्स लावलेला नाही. त्याच्यामुळे हा काय होऊ शकते, जास्तीत जास्त झालं तर हा ब्लॉक खाली घसरून पडू शकतो, अजून काही नाही होऊ शकत. बरोबर आहे? वर जाईल का आपोआप? वर चढायचा तर काही प्रश्न येत नाही फोर्स लावल्याशिवाय. प्लेनच्या वर नाही जाणार, हा गेला तर खालीच घसरून पडेल. त्याच्यामुळे फ्रिक्शनची डायरेक्शन मी अपवर्ड दाखवली आहे, कारण की ब्लॉक खाली घसरण्याची भीती आहे. तर फ्रिक्शनची डायरेक्शन अपवर्ड. आता त्यांनी एक्सटर्नल फोर्स तर काही दिलेला नाही आहे, कारण की त्याला ब्लॉकला कुठे घेऊन जायचं नाही आहे. त्यांनी विचारलेलं आहे फक्त टू मेंटेन इक्विलिब्रियम ऑफ द सिस्टीम. अँगल क्यू काढा. आता पुढे काय करायचं? टू मेंटेन इक्विलिब्रियम ऑफ सिस्टीम. त्याच्याकरता अँगल क्यू किती ठेवायचा हे काढायचं आहे. तर त्याच्याकरता मी पुन्हा तेच इक्वेशन वापरले आहे, पहा. समेशन ऑफ एफ वाय इक्वल टू 0 n मायनस 2943 कॉस क्यू इज इक्वल टू 0. सो n इज इक्वल टू 2943 कॉस क्यू. देन summation of fx equal to 0. f max वर पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस कडे डायरेक्शन आहे एफ मॅक्सची, पॉझिटिव्ह घेतला आहे त्याला. आणि हा 2943 साइन क्यू निगेटिव्ह मायनस 2943 साइन क्यू इज इक्वल टू 0.
कारण की बाकीचं काही फोर्सेस नाहीच आहेत. सो एफ मॅक्स इज इक्वल टू 2943 साइन क्यू. आता एफ मॅक्स म्हणजे आपल्याला ऑलरेडी माहीत आहे, म्यू इंटू एन, आणि म्यू प्रॉब्लेममध्ये दिलेला आहे 0.3. कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन दिलेला आहे पहा प्रॉब्लेममध्ये 0.3. तर त्या व्हॅल्यूज ठेवल्या इथे 0.3 इंटू एन. एन आपण ऑलरेडी काढलेला आहे 2943 कॉस क्यू. ती व्हॅल्यू इथं ठेवली. 2943 कॉस क्यू इज इक्वल टू राईट साईड 2943 साइन क्यू. आता याच्यात हा 2943 दोन्ही बाजूला आहे, त्याच्यामुळे हा कॅन्सल होईल. 2943 विल कॅन्सल, इक्वल टूच्या दोन्ही बाजूला आहे, हा कॅन्सल होऊन जाईल. म्हणजे तुम्हाला काय मिळते 0.3 इंटू कॉस क्यू इज इक्वल टू साइन क्यू. आता हा साइन क्यू हा कॉस क्यू उजव्या बाजूला नेला तर काय होईल, साइन क्यू अपॉन कॉस क्यू. पहा 0.3 इज इक्वल टू साइन क्यू डिवायडेड बाय हा कॉस क्यू. इकडे मल्टिप्लिकेशनला आहे, दुसऱ्या बाजूला नेला तर डिवाइडला जाईल. आता साइन क्यू अपॉन कॉस क्यू म्हणजे टॅन क्यू. सो क्यू इज इक्वल टू टॅन इनवर्स 0.3, इट इज 16.7 डिग्री. अशा प्रकारे हा अँगल काढलेला आहे. मला फक्त प्रश्न हा आहे की एवढं सगळं करायची गरज होती का? Yes, anybody? एवढं सगळं फ्री बॉडी डायग्राम काढून प्रॉब्लेम सॉल्व करायची गरज होती की नाही? आवाज येतोय माझा? येस सर. हा येस सर येतोय. हा, मग बोला कोणतरी. हे सगळं काही वेगळा विचार करून करता नसता आलं का? प्रॉब्लेम वाचून पहा एक वेळा पुन्हा. ए ब्लॉक ऑफ मास 300 kg रेस्टिंग ऑन रफ इन्क्लाइंड प्लेन एज शोन इन फिगर. सर कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन दिलेला आहे. हा बोल. सर टॅन इनवर्स ऑफ म्यू. झालं, तेवढंच उत्तर काढायचं होतं. ॲक्च्युली हे प्रॉब्लेम वाचून आपण नेहमीच्या Hello, पद्धतीनं. sir. हा सर ही जी फर्स्ट डायग्राम आहे त्याच्यामध्ये आपल्याला 2943 साइन क्यू याची डायरेक्शन दिलेली नाहीये. कशाची? मग ती कशी काय घेतली आपण खालच्या डायग्राम मध्ये? बिकॉज एफ जो मॅक्झिमम आहे तो त्याच्या हे घेतला अपोजिट डायरेक्शनला घेतलाय त्याच्यामुळे. एफ मॅक्सची डायरेक्शन आपण कशावरून ठरवली? हा ब्लॉक या जागेवर आहे इन्क्लाइन प्लेनवर, तर काय होऊ शकते, हा खाली घसरू शकतो. वर तर काही आपोआप जाणार नाही, तो खाली घसरू शकतो. म्हणून त्याच्या अपोजिट डायरेक्शन फ्रिक्शनची दाखवली आपण. आणि या दोघांचे जे डायरेक्शन आहे, ह्या ज्या डायरेक्शन दाखवल्या दोघांच्याही, ह्या आपण या वेटच्या डायरेक्शननुसार दाखवल्या. ही वेटची डायरेक्शन दिसते तुला. इथे जर याचे दोन तुकडे केले तर मी कसे करेल याचे दोन तुकडे? पहा, ही एक्स ॲक्सिस आणि ही वाय ॲक्सिस. हा ॲरो मोठा केला. आता हा जो दिलेला ॲरो आहे डाऊनवर्ड त्यालाच मी मोठा केला आहे फक्त, आणि याचे डायरेक्शन त्याचप्रमाणे राहतील. लक्षात येते का? कुठली वस्तू खाली जाईल, खाली पडेल वस्तूचं वजन हे नेहमी डाऊनवर्ड डायरेक्शन असते. ओके, हा बोला. येस सर, थँक्यू. सर एक डाऊट होता. बोला. सर आपण मागच्या प्रॉब्लेम मध्ये जेव्हा अल्फा काढला तेव्हा मग त्या पोझिशनला ते जे ऑब्जेक्ट आहे ते इक्विलिब्रियम मध्ये असेल ना? हो, यस. ओके सर. अल्फा म्हणजे त्या अँगलवर ती वस्तू इक्विलिब्रियम मध्ये राहील, खाली जाणार नाही. हां, त्याच्यापेक्षा अँगल वाढवला तर मात्र खाली घसरेल. हां बोल. 2943 कसं काय आलं? W इज इक्वल टू, सॉरी, हां
W इज इक्वल टू एम जी. एम दिलेला आहे पहा इथे, मास 300 kg. येस सर. 300 मल्टिप्लाइड बाय जी ची व्हॅल्यू. जी ची व्हॅल्यू तुम्हाला माहित आहे 9.81. युनिट काय याचं 9.81चं? मीटर पर सेकंड. 9.81 काय आहे? जी, ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. मग ॲक्सिलरेशनचं युनिट काय आहे? मीटर पर सेकंड स्क्वेअर. यस, मीटर पर सेकंड स्क्वेअर. मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर या पद्धतीने डब्ल्यू काढलाय आपण. डब्ल्यू इज इक्वल टू एम जी, म्हणजे 300 मल्टिप्लाइड बाय 9.81. सो इट इज 2943 न्यूटन. ओके. आता हेच हां यस 9 मल्टिप्लाय केलं, मी फक्त 9.8 नी मल्टिप्लाय केलं होतं. हां 2940 येतं. हां बरोबर आहे ना, 2.4 बरोबर आहे. हां 2.40 येते. ॲक्च्युली 9.81 म्हणतो आपण, 9.8नी केलं तरी काही एवढा प्रॉब्लेम नाही. इट इज ओके. हां ठीक आहे. ओके सर. हां. आता हेच प्रॉब्लेम मी पुढे सॉल्व केलेला आहे पहा. तेच प्रॉब्लेम लिहिलेला आहे तसंच. त्याचं उत्तर पहा मी काय लिहिलं आहे. द सिस्टीम कॅन रिमेन इन इक्विलिब्रियम अप टू अँगल ऑफ इन्क्लिनेशन इक्वल टू अँगल ऑफ रिपोज. हेन्स क्यू इज इक्वल टू tan इनवर्स म्यू 16.7 डिग्री. एवढं जरी तुम्ही लिहिलं तरी या प्रश्नाला पूर्ण मार्क या उत्तराला मिळतील. उलट याला जास्त मिळायला पाहिजे, कारण की तुमच्या लक्षात आलं आहे प्रॉब्लेममध्ये काय आहे. फक्त एवढंच करायला पाहिजे होतं. क्यू इज इक्वल टू tan इनवर्स म्यू, म्हणजे थोडक्यात हा अँगल क्यू हा जोपर्यंत लेस दॅन और इक्वल टू 16.7 डिग्री इतका असेल, 16.7 किंवा त्याच्यापेक्षा कमी असेल अँगल, तर हा ब्लॉक जागेवर राहील, खाली घसरणार नाही, म्हणजे इक्विलिब्रियममध्ये राहील. याच्यापेक्षा अँगल मी वाढवला 16.7 पेक्षा, तर मात्र इक्विलिब्रियम मेंटेन राहणार नाही. हे लक्षात ठेवा. अँगल ऑफ रिपोजपर्यंत जर अँगल असेल तर ब्लॉक त्या जागेवर स्थिर राहील, आणि अँगल ऑफ रिपोजपेक्षा जर इन्क्लिनेशन वाढवलं तर मात्र ब्लॉक खाली घसरून पडेल. ओके.